असा गैरसमज आहे की इंटिग्रेटेड ट्रीटमेंट्सच गरजेचे आहेत, एकटा पंचगव्य अपुरा आहे. पण तथ्य हे आहे की इंटिग्रेटेड ट्रीटमेंट करायची की एकटा पंचगव्याचा उपचार करायचा हा सर्वस्वी रुग्णाचा निर्णय जरी असला तरीही आजच्या काळात एकट्या पंचगव्याने कॅन्सर सारख्या आजारामध्ये जे रिपोर्ट्स नॉर्मल होईपर्यंत त्या व्यक्तींना चांगलं आयुष्यमान मिळण्याचं जे कार्य केलेलं आहे, हे कार्य जे आहे हे अतिशय मोलाचं आहे. या माध्यमातून जे रिपोर्ट्स नॉर्मल झालेले आहेत याच्यातून पंचगव्याची मूळ ताकद सिद्ध होते आणि या सर्व उपचार पद्धतीमध्ये वैद्य हा ठरवत असतो की त्या रुग्णासाठी एकत्रित उपचार करणं अपेक्षित आहे की केवळ पंचगव्य आहे. हे सर्वस्वी त्या रुग्णाच्या शारीरिक स्थितीवरती आणि त्या रुग्णाच्या निर्णयावरती अवलंबून असतं. असा गैरसमज आहे की इंटिग्रेटेड ट्रीटमेंट्सच गरजेचे आहेत, एकटा पंचगव्य अपुरा आहे. पण तथ्य हे आहे की इंटिग्रेटेड ट्रीटमेंट करायची की एकटा पंचगव्याचा उपचार करायचा हा सर्वस्वी रुग्णाचा निर्णय जरी असला तरीही आजच्या काळात एकट्या पंचगव्याने कॅन्सर सारख्या आजारामध्ये जे रिपोर्ट्स नॉर्मल होईपर्यंत त्या व्यक्तींना चांगलं आयुष्यमान मिळण्याचं जे कार्य केलेलं आहे, हे कार्य जे आहे हे अतिशय मोलाचं आहे. या माध्यमातून जे रिपोर्ट्स नॉर्मल झालेले आहेत याच्यातून पंचगव्याची मूळ ताकद सिद्ध होते आणि या सर्व उपचार पद्धतीमध्ये वैद्य हा ठरवत असतो की त्या रुग्णासाठी एकत्रित उपचार करणं अपेक्षित आहे की केवळ पंचगव्य आहे. हे सर्वस्वी त्या रुग्णाच्या शारीरिक स्थितीवरती आणि त्या रुग्णाच्या निर्णयावरती अवलंबून असतं.